आणि मग हरीने कलियुगामध्ये यांचं हरिनाम दिलेलं आहे आपल्याला. आता ते हरिनाम जे दिलेलं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं आजचा जो क्लास आहे हा खूप महत्वाचा आहे आणि याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काही करण्यासारखंच नाही या जीवनामध्ये, आणि ते म्हणजे हरिनाम. मी या हरिनामापर्यंतच येणार होतो. हे सगळं तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की हरिनाम 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 एव केवलम कलो नाचते व नाचते व नाचते व गती नाम येतात. आपल्याला या दुःखातून, हे जे कलियुगाच्या त्रासातून, डिस्टर्बन्स मधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, आता मुक्ती म्हणजे अशी मुक्ती नाही बरं का. आता सपोज मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर माझे फायनान्शियल प्रॉब्लेम निघून जातील. आता मला शारीरिक प्रॉब्लेम आहे, माझा शारीरिक प्रॉब्लेम निघून जाईल, किंवा मला रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे तो निघून जाईल. अशा प्रकारची मुक्ती नाही म्हणत तिथे. कलियुगाचा जो त्रास आहे त्याच्यापासून वाचणं म्हणजे काय, हे जे त्रास येतात आपल्या जीवनामध्ये, आपल्याला जे डिस्टर्ब करतात, हे त्रास आपल्या मनाला जे त्रास देतात, हे जे त्रास आले, संकट आले आपल्या जीवनामध्ये, हे आपल्याला जेव्हा डिस्टर्ब करतात तेव्हा त्या डिस्टर्बन्स मधून वाचण्यासाठी आपल्याला हरिनाम मदत करते. नाही तर एखाद्याने जर समज करून घेतला ना की मी हरिनाम घेतला आणि माझे सगळे दुःख संपले, मला जसं पाहिजे होतं तशी संपत्ती भेटली, प्रॉपर्टी भेटली, हेल्थ भेटली, तशी माझी पॉवर भेटली, इन्फ्लुअन्स भेटली, तर ते एक चुकीची अंडरस्टँडिंग होईल. ती कदाचित भेटू पण शकेल, ते भगवंत आपल्याला ते देऊ पण शकतात. कसं आहे, भगवंत स्वराट आहे, म्हणजे आपण भगवंताची भक्ती केली तर ते आपल्याला धन देऊ पण शकतात किंवा आपलं धन काढू पण शकतात. आपला जे हिताचं आहे ते भगवंत करतात. म्हणजे बघा, जेव्हा सुदामा होता, सुदामाला त्यांनी गरीब ठेवलं होतं शेवटपर्यंत, आणि गरिबीमध्ये सुदामा कधीच भगवंताला विसरला नाही. मग भगवंतानी काय केलं, त्याचं ते दृढ विश्वास बघून, त्याचं ते समर्पण बघून, त्याचा तो भाव बघून भगवंताने त्याला श्रीमंत करून टाकलं. एवढं श्रीमंत करून टाकलं की ते इंद्राची जी नगरी होती त्या नगरीची सुद्धा, म्हणजे ती नगरी सुद्धा फिकी वाटावी त्या सुदामाच्या नवीन महालापुढे. अशा प्रकारे भगवंताने सुदामाला देऊन टाकलं. पण सुदामाने काय केलं, जेव्हा तो गरिबीत होता तेव्हा तो त्याच्यामुळे खचला नाही. त्यांनी कृष्णाला नावं ठेवले नाही, भाग्याला नावं ठेवले नाही, किंवा त्याच्याकडे पैसा जरी आला तर त्यांनी त्याचा उन्माद केला नाही, तो गर्विष्ठ झाला नाही. म्हणजे भगवंत काय करतात, आपल्याला कदाचित या भौतिक त्रासापासून मुक्त पण करतील किंवा मुक्त पण करणार नाही. पण एक मात्र खात्रीशीर आहे, आणि हे मर्म आहे हरिनामाचं, हे मर्म आहे, एक मात्र खात्रीशीर आहे, आणि ते म्हणजे आपल्याला हे जे डिस्टर्बन्स होते, उपद्रिता, आपण ऑलवेज रेस्टलेस असतो, आपण ऑलवेज चंचल असतो मन, त्या चंचल मनाला, त्या डिस्टर्ब झालेल्या मनाला शांती मिळवण्याचं काम हे हरिनाम करणार, आणि 100% करणार. आपली परिस्थिती, भौतिक परिस्थिती चेंज होऊ नाही तर नाही होऊ, पण हरिनाम आपल्याला अशी दृष्टी देतं की ती दृष्टी दिल्यानंतर आपल्याला सगळं असं म्हणजे छोटं छोटं वाटायला लागतं. म्हणजे त्याचं एक उदाहरण आपले प्रभुपाद देतात, श्रील प्रभुपाद देतात, की जेव्हा आपण अशी गाडी चालवत असतो रस्त्यावर, ट्रॅफिक असते, जेव्हा जेव्हा ट्रॅफिक सिग्नल येतो तेव्हा आपल्याला थांबावं लागतं, जेव्हा रेड लाईन लागतो तेव्हा थांबावं लागतं, ग्रीन लाईन लागलं तेव्हा जावं लागतं, आणि ते ट्रॅफिक मध्ये खूप आपल्याला तिथं हे होतं, म्हणजे त्रास होतो. पण तेच जर आपण विमानात बसून वरतून चाललोय तर त्या ट्रॅफिकचा आपल्याला काहीच त्रास होत नाही. म्हणजे हरिनामाने काय होतं बघा, हरिनामाने आपलं जे कॉन्शियसनेस आहे ते एलिव्हेट होतं. म्हणजे त्रास असणार तो ट्रॅफिक काय जात नाही, पण ते ट्रॅफिक आपल्याला बॉदर करत नाही, कारण आपण हायर प्लेनवर जात असतो. अशा प्रकारे हरिनामाचा तो लाभ असतो.